आजच्या कार्यक्रमासाठी म्हणून आपण आवर्जून इथे आलात. हे सर्व ठाण्यातील आणि भिवंडी परिसरातील सर्व नागरिक आणि ज्यांना जे पूर्वी भीती होते कधीतरी ज्यांच्या संदर्भात काहीतरी गुन्हा दाखल झाला किंवा ज्यांच्यामुळं ज्यांना काही प्रॉपर्टी यूज करावी लागली पण ती मिळालेली आहे, ते घेण्यासाठी आलेले माझे सर्व मित्र आणि पत्रकार बंधू भगिनी. आत्ताच आपल्याला सांगितलं की 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज हा राज्याला दिला. त्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस दल हे 2 जानेवारी 1961 पासून सुरू झालं. परंतु आधुनिक पोलीस ही जी कल्पना आहे ही कल्पना ब्रिटिशांनी आपल्याला आणली ती अगदी 1830, 1835, 40 आणि नंतर 1858 पासून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली. तर बऱ्याच त्यांनी पण सांगितलं, पोलीस अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की पोलिसांकडे पाहण्याचा नजर होता, पोलिसांच्या सहकार्य करावं. पण असे की ब्रिटिशांनी ज्यावेळी पोलीस दल स्थापन केलं महाराष्ट्रामध्ये असेल पूर्ण देशभरामध्ये असेल, त्याचा उद्देश हा ब्रिटिश सत्तेला मदत करण्याचा होता आणि लोकांना डावण्याचा होता. लोकांना दाबून ठेवायचं, लोकांचा आवाज असंतोष पोचू द्यायचा नाही. तर मग त्या दृष्टीनं कायदे पण त्या कशा पद्धतीने बनले, त्यानंतर पोलिसांच्या कामाचं स्वरूप देखील असंच होतं. परंतु जसं आपलं स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर दुसऱ्या कुठल्यातरी सत्तेचा दंड करणारा भाग म्हणून पोलीस राहिले, तर पोलीस देखील समाजाचं कुठे काही ती भावना हळूहळू वाढली लागली. आणि विशेषतः 1980-90च्या दशकानंतर पोलिसांनी जनतेचा भाग असला पाहिजे आणि जनतेच्या सेवेसाठी असलं पाहिजे असं एक वेगळ्या प्रकारचा नवीन संकल्पना उदयाला आली आणि त्या दृष्टीनं पोलिसिंगमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले. पोलिसांबद्दलची जी निगेटिव्ह मतं असतात किंवा जे समाजामध्ये असतात काय असतं की पोलिसांशी संपर्क साधला जास्त येतो. मी स्वतः पोलीस खात्यामध्ये येईपर्यंत पोलिसांशी मला कधीच संपर्क झाला आणि पोलिसांबद्दलचं मत अत्यंत निगेटिव्ह होतं. तर हे निगेटिव्ह मत काय असतं की आपण काहीतरी एखाद दुसऱ्याचा याचा अनुभव ऐकतो, कुठेतरी कस्टोडियल डेथ झाली असं ऐकतो किंवा रस्त्यावर आपल्या काहीतरी ट्रॅफिकचा कर्मचारी कुठल्यामध्ये वाचलेला आहे असं दिसतं. आणि मुख्यतः चित्रपट आणि सिरियल्स याच्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीचा पोलीस दाखवला जातो आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर त्यामुळे एक पोलिसांबद्दलची एक निगेटिव्ह इमेज आपल्या मनामध्ये बनत जाते. परंतु ज्या लोकांचा पोलीस स्टेशनशी संबंध आहे सगळ्याचाच अनुभव चांगला असेल असं नाही. असं असतं की पोलिसांना दोघांपैकी जी न्यायाची बाजू आहे ती पकडावी लागते, त्यामुळे एक बाजू नाराज होतेच. पण जर आपलं खरं असेल तर त्यांचं पोलीस आपल्याला मदत करतात. हा अनुभव जेव्हा आपल्याला यायला लागतो त्यावेळी पोलिसांबद्दलचं आपलं मत हळू पडतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंग्रजीमध्ये पोलिसांसाठी कॉप असा एक शब्द पण COP कॉप. तर COPचा एक सुंदर लॉंग फॉर्म आहे. कॉप म्हणजे काय तर सिटीजन ऑन पेट्रोल, म्हणजे बंदोबस्त करत फिरणारा जो सर्वसामान्य नागरिक आहे तो म्हणजे कॉप. तर या दृष्टीनं आपलं देखील सहकार्य पोलिसांना खूप आवश्यक असतं. कारण आपण जे पाहता किंवा आपण जे बघता त्याप्रमाणे आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्या गरजेप्रमाणे पोलिसांचं देखील त्या क्षेत्रामधलं काम असलं पाहिजे. त्या रिक्वायरमेंट प्रमाणे पोलिसांना देखील स्वतःला घडवता आलं पाहिजे. पोलिसांच्या काही स्कीम असतील त्या जर शेवटी आपल्या जनतेच्या कामाला येत नसतील किंवा त्यातून फायदा होणार नसेल तर त्या स्कीम राबवण्यामध्ये काय अर्थ नसतो. त्यामुळे काय करायला पाहिजे याच्या सूचना जर आपल्याकडूनच आल्या तर त्याप्रमाणे आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असा माझा विश्वास आहे. आता माझ्या सहकार्यांनी सांगितलं तर समाजामधील महिला असतील, सिनियर सिटीजन्स असतील किंवा विद्यार्थी असतील, शाळा कॉलेजेस असतील, असे जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांना पोलिसांच्या रिक्वायरमेंट काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना कशा पद्धतीने आपण जास्त अवेअरनेस त्यांचा वाढवू शकतो, त्यांना जास्त सजग करू शकतो आणि त्यांचं सहकार्य कसं मिळू शकतो या दृष्टीने पोलिसिंग करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आणि मला वाटतं आजचा हा जो कार्यक्रम आहे मी ॲडिशनल SP वेस्ट श्री महेश पाटील आणि त्यांच्या सर्व डिसिप्लिनचं मी अभिनंदन करतो. पण जवळजवळ 9,35 लाख रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम सुमारे 1 कोटीच्या आसपास आहे. सोन्याच्या दागिने सुमारे 2.25 कोटीचे आहेत. मोबाईल्स जवळजवळ प्रॉपर्टी मिसिंग जवळजवळ 1.5-2 कोटीपर्यंत आहे. त्यानंतर मोबाईल देखील सुमारे 1 कोटीचे आहे. तर या गोष्टी आपल्याला परत मिळणं ज्या आपल्याच आहेत ते आपल्याला परत मिळणं हा देखील आपला याचा भाग आहे. आणि इतका चांगला उपक्रम हातामध्ये घेऊन त्यानंतर आपल्या सर्वांना आपलं ठरवलेली किंवा गेलेली प्रॉपर्टी मिळवून देणं असा तिथे चांगलं काम
श्री महेश पाटील त्यांचे DCP आणि सर्व त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन त्यांचं करतो. जास्त वेळ कधी बोलणार नाही, कारण या कार्यक्रमानंतर आपल्याला बाकीच्या लोकांना अजून त्यांचं मुद्देमाल मिळायचं आहे, ते होणार आहे. त्यामुळे आपल्याला खूप उशीर होणार आहे. आपला जास्त वेळ घेत नाही. महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापन दिनाच्या आणि नवीन वर्ष देखील आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. पूर्ण महाराष्ट्रावर विविध प्रकारचे कार्यक्रम या निमित्ताने घेतले जातात, जेणेकरून पोलिसांची ओळख व्हावी, पोलिसांच्या कामकाजाबद्दल माहिती व्हावी. अनेक पोलीस आयुक्तांनी आणि पोलीस आयुक्तालयामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात यावेत अशा सूचना दिलेल्या. त्याप्रमाणे पण मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा, जनजागृती करण्याचा विविध प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा हस्तांतरण कार्यक्रम घेण्याबाबत सुद्धा साहेबांनी आदेश केले होते. त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेत आहोत. वास्तविक विद्यमान हस्तांतरण, रिकव्हरी, डिटेक्ट करणे, रिकव्हरी करणे आणि हस्तांतरण करणे सतत चालणारी प्रक्रिया आहे. काही या पाठीमागच्या कालावधीमध्ये जो विद्यमान मिळाला होता तो आपण आज हस्तांतरण करत आहोत. जुने उघडकीस आणणे जिकरीचं काम आहे. आपल्याला माहिती या ठिकाणी एखाद्या चोराने चोरी केली, तो बाहेर गेला, तिथे गेला काही कळत नाही. 4 रस्ते कुठल्या रस्त्यात जाऊ शकतो. शोधून आणणे, शोधणे, त्याच्याकडून माल रिकव्हर करणे ही पोलिसांसाठी जिकरीची गोष्ट आहे. खूप मेहनत त्यासाठी लागते. आमच्या पोलिसांनी खूप मेहनत घेऊन मुद्देमाल आज जप्त केलेला आहे. आज जवळपास 9,35,38,00,000चा मुद्देमाल परत करत आहोत. आणि एवढा मुद्देमाल तुमच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत करून जप्त केलेला आहे. ज्यांना आज मुद्देमाल परत मिळत आहे त्यांचे मी अभिनंदन करतो. परंतु असे काही लोक आहेत ज्यांचा मुद्देमाल अजूनही त्यांना मिळालेला नाही, त्यांचे गुन्हे अजूनही डिटेक्ट झाले नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रयत्न चालू आहे. आमचे लोक सुद्धा अहोरात्र मेहनत घेत आहेत. ज्यांना मुद्देमाल मिळाला नाही किंवा ज्यांचे गुन्हे झाले नाही त्याच्याबद्दल मी माफी व्यक्त करतो. आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. ज्यांचे गुन्हे डिटेक्ट झाले नाही ते गुन्हे डिटेक्ट करून त्यांचा माल मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी कार्यभार घेतल्यानंतर सिटिझन सेंट्रिक पोलिसिंग ही ब्रीद आम्हाला दिलेलं आहे. आपण लोकाभिमुख पोलिसिंग करायची आहे. लोकांपर्यंत जा, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा, लोकांचा सहभाग पोलिसांमध्ये असला पाहिजे, लोकांचं कॉपरेशन द्या. तोपर्यंत पब्लिकचं कॉपरेशन मिळणार नाही, लोकांचं आपल्याला सहकार्य मिळणार नाही, पण कुठलाही अधिकारी, कुठलाही पोलीस दल हे जगामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. डुमरे साहेब, 9 कोटी रुपयाचा मी मुद्दा हस्तगत केला आहे, काय सांगा? खूप चांगला संदेश त्यांनी जाईल असं मला नक्की वाटतं. ठाणे शहर आणि दिल्ली शहर या भागातला हा उद्योगार आहे. 35 लाखाचा त्यामध्ये कॅश मोबाईल असतील, इतर काही प्रॉपर्टी म्हणायचं असून मिळवलेली प्रॉपर्टी असते त्याच्या जे व्यक्तींचा आहे त्यांना ही प्रॉपर्टी परत मिळणं. त्याच्यामध्ये आपण कार्यक्रम ऐकला असेल तर म्हणण्यासाठी इमोशनल अटॅचमेंट असते, स्थिरण असतं किंवा या गोष्टी असतात. त्यामुळे त्यांचा मुद्देमाल त्यांना परत मिळतोय चांगली आनंदाची आहे. सर, नागरिकांना तुम्ही काय आव्हान करा? साजरा करण्याचा उद्देशाचा आहे नागरिकांमध्ये अशा प्रकारे मागेल सांगितलं होतं आणि नंतर आपण सांगितलं नागरिकबरोबर संवाद आहे किंवा आणि ॲक्च्युअली विविध जे समाज घटक आहेत त्याच्याबरोबर संवाद आहे. समाज केवळ 8 दिवसापुरता नाही, म्हणजे याच्यामध्ये पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पोलीस स्टेशन व्हिजिट किंवा पोलिसांनी शाळांमध्ये मार्गदर्शन करणं किंवा जे समाजाचे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्या वेगळ्या समस्यांचा हे करणं हा आपण एक केवळ आठवडाभर न करता पूर्ण वर्षभर आणि कायम हा संवाद चालू ठेवतो. किती विद्यमान आणि कोणकोणत्या प्रकारचे मुद्देमाल आहे? 9,35,38,00,000 रुपयांचा मुद्देमाल आहे. याच्यामध्ये कॅश असेल, सोन्याचे दागिने आहेत, त्यानंतर मोबाईल आहे, त्यानंतर इतर प्रॉपर्टी आहे. सगळ्या प्रकारचा मुद्देमाल रुपयांचा होता. हिंदी काय अनेक नागरिक जसं की जसं पद्धतीची मतं म्हणतात की पोलिसांच्या संकटामध्ये न येता त्याला अनेक कारणं असतील, परंतु त्यामुळं सर्वसामान्य माणूस आपण पोलिसांपासून नेहमी दचकून असतो किंवा मागं असतो. परंतु जर नागरिकांनी सहकार्य केलं तर त्यानंतर पोलिसांचं काम देखील चांगलं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट
पोलिसांच्या कामाबरोबर नागरिकांना जे पाहिजे त्याप्रमाणे पोलीस सर्व्हिस प्रोव्हाइड केली. इंग्रजीमध्ये कॉप नावाचा शब्द पोलिसांना वापरला जातो. कॉपचा एक छान फॉर्म आहे तो म्हणजे सिटीझन ऑन पेट्रोल. सर्वसामान्य नागरिक जो पेट्रोलिंग करत असतो तो म्हणजे पोलीस. त्यामुळं पोलिसांना नागरिकांचं सहकार्य मिळणं हे अत्यंत आवश्यकच आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी देखील त्यांच्या कामाचं स्वरूप बदलणं आवश्यक आहे आणि ते रुढीकरण करण्याचा प्रयत्न आहे. हिंदी में जानना चाहेंगे आज मुद्देमाल हस्तांतरण के लोगों का जो प्रतिशत था आपको और क्या कुछ करना चाहिए? डुमरे से सेंटर लोग बेसिकली 9,35,38,000 रुपये का मुद्देमाल 3 परिमंडल जो है हमारे परिमंडल 1 5 और परिमंडल बेसिकली भिवंडी शहर और ठाणे शहर, इसका जो चोरी हुआ था, जो फ्रॉड हुआ था, वो वापस करने का कार्यक्रम हुआ और बहुत अच्छा कार्यक्रम है क्योंकि एक इमोशनल अटैचमेंट रहता है स्पेशली गहनों के बारे में और इसके बारे में. और बाकी भी जो हार्ड अर्न मनी है, हार्ड अर्न प्रॉपर्टी है, वो प्रॉपर्टी जब किसी हादसे की वजह से हाथ से निकल जाती है और उसके बाद में वापस मिल जाती है, वो एक बड़ी अच्छी बात है. तो एक पुलिस ने बहुत अच्छा कार्यक्रम किया है. इसलिए मैं यहाँ का DCP वेस्ट और उनके सब DCPs और सब पुलिस वालों का अभिनंदन भी करना चाहूँगा कि उन्होंने बहुत अच्छी तरह से कार्यक्रम किया. अनेक शिकायतकर्ताओं ने जो है आपका अभिनंदन भी किया, पुलिस वालों का भी अभिनंदन किया. किस तरीके से इन चीज़ों को देखते हैं? बहुत अच्छी बात है कि जिस मतलब एक बेसिक काम है पुलिस का कि इन्वेस्टिगेशन करना, तफ्तीश करना और उसके बाद में जो प्रॉपर्टी गई है वो रिकवर करना और उससे भी ज़्यादा अच्छा काम यह है कि वो प्रॉपर्टी जिसकी है उसको वापस देना. एक सेटिस्फेक्शन की बात है. सेटिस्फेक्शन पुलिस वालों के लिए भी और सेटिस्फेक्शन जिनका उनको माल वापस मिलना है उनके बारे में. एक डॉक्टर ने आभार व्यक्त करते हुए एक भावना व्यक्त की. उनके पिताजी ने वो गहने दिए थे, वो शायद उनका आशीर्वाद था. सही बात है. स्पेशली मैं जहाँ श्रीधन की बात है, जो शादी के वक्त लड़की अपने पेरेंट्स की तरफ से जनरेशन में चलता है कि मेरे माँ को उसके माँ ने दिया था, उसकी माँ को उसके माँ ने दिया था, जनरेशन से चलते रहते. काफ़ी इमोशनल अटैचमेंट रहती है. जैसे उन्होंने आपने सही कहा, मेरे पिताजी का आशीर्वाद मुझे मिला, ये फीलिंग डेफिनेटली रहती है. तो ये बहुत ही समाधान देने वाली बात है. हर नागरिक जो सफेद वर्दी में सादे कपड़े में भी पुलिस रहता है, लेकिन उसका पालन नहीं कर पाता क्योंकि वो डरता है पुलिस के पास जाने के लिए. उसको लेके क्या कहें? इसीलिए ये ज़्यादा से ज़्यादा प्रोग्राम्स और ये प्रोग्राम सिर्फ एक हफ्ते के लिए नहीं है, ये कंटिन्यूस बेसिस पे चलते रहेंगे. और जो समाज के अलग अलग घटक हैं, महिलाएं हैं, कॉलेज के बच्चे हैं, स्कूल के बच्चे हैं, व्यापारी है, जो यहाँ से लोकल पकड़ने के लिए स्टेशन पे जाने वाले लोग मुंबई में या और जगह काम करते हैं, उनके हर एक की अलग अलग समस्या रहती है. तो उनको साथ लेके उनके जो प्रॉब्लम्स है वो मिटाने के लिए हम लोग कोशिश करेंगे. इसके लिए उनका सहकार्य भी जरूरी है और वो हिसाब से हम भी खुद होके उनके पास चले जाएंगे. सर, ये पुलिस एक और बढ़िया काम करती है. मानव तस्करी जो होता है, कुछ मिसिंग होते हैं, उनको भी रिकवर किया जाता है, लेकिन वो सामने नहीं आ पाते पुलिस की इस मेहनत को. उसको लेके क्या कहना चाहेंगे? ऐसा है कि सामने आप लोगों ने लाना चाहिए. पुलिस ने खुद बोल के क्या, लेकिन पुलिस भी बताना चाहिए. लेकिन बहुत इम्पोर्टेंट काम है ये. स्पेशली कुछ बच्चे स्कूल से भाग जाते हैं या अपना घर से भाग जाते हैं, बाहर के स्टेट के भी रहते हैं, वो महाराष्ट्र में यहाँ आ जाते हैं, मुंबई ठाणे में आ जाते हैं, या यहाँ के कुछ बच्चे वहाँ के कहीं बाहर जाते हैं. तो उसके बाद में वहाँ के लोकल पुलिस और वहाँ के लोकल NGOs से हम लोग टच में रहते हैं और उनको बच्चों को वापस यहाँ कर देते हैं. और वो भी एक बड़ा इमोशनल प्रसंग रहता है. तो और ये कोई पेरेंट भी नहीं चाहता कि थोड़ा, लेकिन बहुत इंपॉर्टेंट है. थैंक यू सर. थैंक यू. यानंतर डॉक्टर नितेश सुरेश बोराडे त्यांनी तो मुद्देमाल परत आपल्याला स्वीकारावा. यानंतर छत्रपती दागिने चोरून नेलेले होते, तर ते आपण टायगरच्या टीमनं कसोशीनं तपास करून आरोपींना अरेस्ट केली आणि तो मुद्देमाल त्यांच्या वयाकडे पाहून आपल्याला चेक त्याची फार महत्वाचा हे आहे घटक आहे. त्या चेक 15 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र 2 जणांनी यांच्या घरातून खेचून नेलेलं होतं. भुईवाडा पोलीस ठाण्याच्या टीमनं त्याची डिटेक्ट केली आणि ते मंगळसूत्र समुदायाच्या वतीनं ते तिला परत त्यांचं मंगळसूत्र परत देण्यात येतं. यानंतर सुनीता मुली आपण रिकवर केलेलं आहे, ते रिटर्न आपण घेत आहोत.
यानंतर नागपूर पोलीस स्टेशनच्या नियुक्ती हेमंत जोशी वय वर्ष 55 आहे. त्यांनी आपल्या नातेवाईकांसह त्यांचे नातेवाईक त्यांनी कृपया या ठिकाणी संपर्क साधावा. यानंतर वाबे यांच्या मंगळसूत्र चोरी झालेलं होतं. 8 तोळे वजनाचं मंगळसूत्र आहे, 80 ग्रॅम वजनाचं मंगळसूत्र आहे. ते आपण नष्ट केलेलं आहे. त्याने भिंतीला भंगार पाडलं होतं आणि 80 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार आरोपींनी घरफोडीतून चोरून नेलेला होता. ज्वेलर दुकानदार आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबई पोलिसांच्या तो मुद्देमाल मिळालेला आहे. त्याच्या वतीनं तो चेकच्या स्वरूपामध्ये सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी मनोगत हा प्रोग्राम भरल्यानंतर उर्वरित सर्व नागरिकांना त्यांचा मुद्देमाल वितरण करण्यात येईल. या ठिकाणी मुद्देमाल स्वीकारणाऱ्यांचं मनोगत आपण प्रातिनिधिक स्वरूपात घेणार आहोत. आपण सर्वप्रथम राजेश भाशिया यांना या ठिकाणी आपण मंचावर बोलावत आहोत. त्यांच्या आपला मनोगत 3 मिनिटांमध्ये व्यक्त करावा. सर्वांना विनंती आहे 3 मिनिटांपेक्षा जास्त आपल्याला बोलता येणार नाही. 3 मिनिटांमध्ये आपला मनोगत व्यक्त करावा. धन्यवाद.